चिखला गावामध्ये घडलेल्या गोष्टीचा सगळ्या महाराष्ट्रानं विरोध नोंदवला. पण आपल्या देशाचे मुख्यमंत्री साहेब अजून सुद्धा तिथं गेले नाहीत किंवा त्या गोष्टीचा विरोध नोंदवलेला नाही. आश्चर्याची गोष्ट आहे ना. आम्ही हिंदू आहेत म्हणून जाती जातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये वाद लावायचं काम हे राजकारणासाठी करतात का? छत्रपती शिवाजी महाराज हिंदू नव्हते का? आत्ता ज्या मुलीचे कपडे फाडले गेले ती मुलगी हिंदू नव्हती का? ट्रॅक्टरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे ते उचलून ओढ्यात का कुठंतरी टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि ते टाकत असताना एका महिलेनं छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाला वाचवण्यासाठी स्वतःची आबरू गेली तरी त्याचा विचार नाही केला. तिचे कपडे फाडले गेले तरी तिने विचार नाही केला, पण राजांच्या पुतळ्याला हात नाही लागू दिला. मग आत्ता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी गेले नाहीत का विरोध नोंदवला नाही? काही दिवसापूर्वी टिपू सुलतानचा जो फोटो एका मुस्लिम महिलेनं तिच्या काहीतरी नगरसेवक झालती म्हणून ऑफिसमध्ये लावला गेला. आता तो फोटो लावल्यानंतर कुणीतरी महाराजांची बराबरी टिपू सुलतानला दिली तर लगेच त्यांची पाक लाज काढली की ह्यांना लाज वाटत नाही का, असं का, आम्ही हे खपवून घेणार नाही का? मग मुख्यमंत्री साहेब फक्त जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये वाद लावायचं काम करतात का? ह्यांच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात का? ह्यांचा जर त्याच्यात काही हेतू नसेल तर मग ते छत्रपती शिवाजी महाराजांना पण मानत नाहीत. अरे ह्यांना लाजा कशा वाटत नाहीत? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज 3-4 दिवस झाले ह्या घटनेला, पण मुख्यमंत्री साहेब भ्रशब्द बोलले नाही त्याच्यावर. ती कोण काय ती माळिका कोण, तिला कोणतरी काय 2 शब्द काय वाकडं बोललं होतं तर तिच्या घरी जाऊन ह्यांनी तिचं सांत्वन केलं, तिला काही ट्रॉफी बक्षीस जे काय द्यायचं ती दिलं. बरं ती गेले त्याच्यावर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण आमचे केदार दादा एवढे खरंच मानलं राव. भीमशक्ती काय असती किंवा भीमांचे विचार काय आहेत हे केदारदादांनी तिथं हजर होऊन दाखवलं. जरांगे पाटील तिथं गेले पण मुख्यमंत्री साहेबांना तिथं जायला वेळ भेटली नाही किंवा त्याच्यावर बोलायला वेळ भेटली नाही. म्हणजे आमच्या मुसलमान बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांना लगेचच त्यांच्या विरोधात उभं राहायचं कळतं. फोटो नाही लावला म्हणून आणि काय ते बराबरी केली म्हणून बोलणारा व्यक्ती आज महाराजांचं स्मारक उचलून बाजूला ठेवत असताना एका महिलेनं महाराजांचं स्मारक वाचवण्यासाठी स्वतःच्या आबरूचा विचार केला नाही, पण आज त्याच्यावर मुख्यमंत्री साहेब भ्रशब्द बोलत नाहीत. ही आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्याच्यावरून तर सरळ कळतं. कारण ह्यांनी त्या तिथं जाऊन त्या पुरीचं कौतुक करायला पाहिजे होतं की तू खरी मराठीची वाघीण आहेस. ह्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या स्मारकाला वाचवण्यासाठी तू स्वतःच्या आबरूचा विचार केला नाही आणि जे कोण ह्याच्यात गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे म्हणून. अरे त्या प्राजक्ता माळिका कोण, तिनं फक्त स्वतःच्या पोटासाठी कलाकार बनली, स्वतःसाठी करते तरी तिला बोललेलं ह्या मुख्यमंत्र्याला राग येतो. पण आज एका महिलेचे कपडे फाडलेत महाराजांच्या पुतळ्याला वाचवण्यासाठी तरी मुख्यमंत्री साहेबांना तिचं कौतुक वाटत नाही, घाम येत नाही किंवा ह्या गोष्टीचा निषेध करावा असा वाटला नाही. आता तरी सावध व्हा. तुम्ही महाराष्ट्रातला कसला मुख्यमंत्री दिलाय महाराष्ट्राला?